अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी स्वर्गीय उमाकांत राठोड यांचं स्वप्न खऱ्या अर्थानं साकार केलं असं प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार राठोड यांनी केलं। मुळेगाव तांडा येथील स्वर्गीय उमाकांत राठोड यांनी स्थापन केलेल्या आश्रमशाळेत शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या 4 विद्यार्थ्यांचा नुकताच संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। उत्तर सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथे असलेल्या किसनराव मागास समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं संचलित आश्रमशाळेत शिकलेल्या रश्मी अशोक चव्हाण या विद्यार्थिनीनं बीई पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई येथे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर नोकरी मिळाली आहे। अजय सोमनाथ राठोड यांनाही बीई मेकॅनिकल शिक्षण पूर्ण करून कृषी विभागात नोकरी मिळाली आहे। तर अभिषेक राठोड हा पोलीस उपविभागात भरती झालाय। तसेच संग्राम उल्हास पवार याला भूमी अभिलेख अधिकारी म्हणून नोकरी मिळाली आहे। या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन SB चव्हाण यांनी केलं तर आभार प्रदर्शन सुरवसे सर यांनी केलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।